सरपंच आणि उपसरपंच यांची पगार ही गावातील लोकसंख्येवर अवलंबून राहते. सरपंचाची निवड कोण करतो? सरपंचाला उपसरपंचाला शासनाकडून किती टक्के अनुदान राहते? या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत. व्हिडिओ पाहण्या अगोदर एक सबस्क्राईब जरूर. 2000 लोकसंख्या असलेल्या गावात सरपंचाला किती पगार मिळतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 3000 रुपये. 2000 लोकसंख्या असलेल्या गावात उपसरपंचाला किती पगार मिळतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1000 रुपये. 4000 लोकसंख्या असलेल्या गावात सरपंचाला किती पगार मिळतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 4000 रुपये. 4000 लोकसंख्या असलेल्या गावात उपसरपंचाला किती पगार मिळतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1500 रुपये. 8000 लोकसंख्या असलेल्या गावात सरपंचाला किती पगार मिळतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 5000 रुपये. 8000 लोकसंख्या असलेल्या गावात बरोबर उत्तर आहे सी 2000 रुपये. सरपंचाची निवड कोण करत असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मतदार. सरपंच आणि उपसरपंच यांना शासन अनुदान किती टक्के मिळते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 75%.